अमरावती जिल्ह्यामधल्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस, माधान गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं, शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। जालन्याच्या परतूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, टाकळीमधील कसुरा नदीला पूर, पुलावरून पाणी वाहत असल्यानं काही गावांचा संपर्क काही काळ तुटला। नांदेडच्या देगलूरमधील मंद्याळ नदी दुधडी भरून वाहून, वझरगा शिवारामध्ये पूरसदृश स्थिती, शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, काही गावांचा संपर्कही तुटल्याची माहिती। आज विदर्भ आणि कोकणामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईसह ठाणे पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज। कोकणासह रायगडला उद्या ऑरेंज अलर्ट, मुंबईसह कोकणामध्ये उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। लातूरमधील तावरजा नदी परिसरात पूरस्थिती, शेती पिकांचं मोठं नुकसान, भुसणीमधील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेमध्ये उघडले नसल्यामुळे पूरस्थिती निर्माण। हिंगोलीमध्ये जोरदार पाऊस, आजेगाव गावाजवळच्या ओढ्याच्या पुलावरून पुराचं पाणी, दोन्ही बाजूला नागरिक अडकले। बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी, पावसानं पाटोद्यातील सौताडा धबधबा प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढला, रिमझिम पावसाचा अधूनमधून जोरदार पाऊस सुरू, सखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात। जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोरदार कमबॅक, जळगाव जामनेरसह तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। रायगडमध्ये मुसळधार पाऊस, मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावरच पाणी साचलं, बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांचा पाण्यातून प्रवास। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार, मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान, जनावरं दगावली। धाराशिवच्या सिरसावमध्ये चांदणी नदीला पूर, चांदणी नदीच्या पुराचं पाणी गावामध्ये शिरलं, शाळा दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या तामसा गावामध्ये जोरदार पाऊस, अनेकांच्या घरामध्ये शिरलं पाणी, घरामध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर। धाराशिवमधल्या मुसळधार पावसामुळे तेरणा डॅम ओव्हरफ्लो, तेरणा डॅमवरील अरुंद पुलावर जीव धोक्यात घालून पर्यटकांचा प्रवास। नारायण राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्गमध्ये सावडाव धबधब्याचं उद्घाटन, जिल्हा पर्यटन दृष्ट्या विकसित होण्यासाठी धबधब्याचं नूतनीकरण करण्यात आलं। जळगावात सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेलं कुंड धरण पावसाअभावी कोरडं, मागच्या वर्षाचा 20% पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक, शेतकऱ्यांच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न गंभीर। रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटामध्ये दरड कोसळली, रस्त्याचा एक भाग पूर्णपणे बंद, वाहन चालकांनी सावधगिरीनं आणि कमी वेगानं वाहनं चालवण्याचं आवाहन। सोलापुरात मुसळधारमुळे सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, हत्तूर गावातील 1.5 एकर ऊसाचं पीक मातीसह वाहून गेलं। जालन्यामध्ये कापसाचं 43,000 हेक्टर क्षेत्र घटलं, कापसाचे दर घसरल्यानं लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधली पिकं पाण्याखाली, पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, शाळकरी मुलांसह पंचमंडळी, गावकऱ्यांना चिखल आणि पाणथळ रस्त्यातून वाट काढण्याची वेळ। परभणीच्या पूर्णा शहराजवळील एमआयडीसी रेल्वे उड्डाणपुलाच्या पर्यायी मार्गाची दयनीय अवस्था, नागरिकांच्या जीवाशी खेळ, रस्ते सुस्थितीमध्ये करण्याची मागणी। बुलडाण्यामधल्या गावठाण रस्त्यासाठी आळोटोळ खुर्द ग्रामस्थांचं जलसमाधी आंदोलन, पोलिसांसमोरच पूर्णा नदीमध्ये आंदोलकांकडून उडी, प्रशासनानं अचानक गावठाण रस्ता बदलल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या शिवारामध्ये ध्वजारोहण करत निषेध, आंदोलनानंतर सतेज पाटलांकडून शेतातच खरडा भाकरीचा आस्वाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची प्रस्तावित जागा बिल्डरला देण्यास आंबेडकरी संघटनांचा विरोध, पुण्यातील मालधक्का चौकामध्ये आंदोलन। परळीमध्ये घराचं बांधकाम नियमित करून देण्याच्या मागणीसाठी तिडके कुटुंबीय आक्रमक, नगरपालिकेसमोर तिडके कुटुंबाचं 2 दिवसांपासून उपोषण सुरू। समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचं बेमुदत आमरण साखळी उपोषण, परभणीमधील सेलू उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण, 10 गावातील बाधित शेतकरी उपोषणामध्ये सहभागी। दिल्लीमधल्या कुत्र्यांना शिफ्ट करू नका, त्यांनाही जगण्याचा अधिकार, पालिकेनं कुत्र्यांची नसबंदी करावी म्हणजे त्यांची संख्या वाढणार नाही, पुण्यामध्ये श्वानप्रेमींकडून आंदोलन। श्रावण महिन्यामुळे भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी, भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा। पिंपरी चिंचवडमध्ये केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू, निगडी परिसरामधली घटना, 3ही कामगार एका खासगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी। भिवंडीवाडा महामार्गावरील निकृष्ट रस्त्यामुळे तरुणाचा बळी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू। नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या एका रेकॉर्डवरील आरोपीला अटक, सीताबर्डी पोलिसांची कारवाई, आरोपीवर 20हून अधिक पोलिसात गुन्हे दाखल। नाशिकच्या शहा कारवाडीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तरुण शेतकरी जखमी,
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये शेतकऱ्यावर उपचार, वन विभागाकडून घटनास्थळाची पाहणी. नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगे पाटील अस्वस्थ, डॉक्टरांच्या टीमकडून जरांगेंची तपासणी. नांदेडच्या शासकीय विश्रामगृहात डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू. जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने एका व्यक्तीला पाठवून लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल. पत्नीनं परस्पर दुसरं लग्न केल्यामुळे वैफल्यग्रस्त व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न. हिंगोलीमध्ये मंत्री झिरवाळांना प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की. जरांगे आणि महायुतीमधील स्थानिक वादासंदर्भात पत्रकारांचा झिरवाळांना प्रश्न. तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मंत्र्यांच्या गाड्या येऊ देऊ नका, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जालन्यामध्ये 190 सीसीटीव्ही आणि वाहतूक सिग्नल कामांचं पंकजा मुंडेंच्या हस्ते लोकार्पण. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पंकजा मुंडेंनी नव्या लाऊडस्पीकरवरून पंकजा मुंडेंचा संवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावर चित्रप्रदर्शन. भारताची फाळणी मन सुन्न करणारी छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून लावण्यात आली. नागपुरात श्रीकृष्ण जन्माष्टमीची धूम. श्रीकृष्णाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी. साईबाबा चरणी 17 लाख रुपयांच्या वस्तू दान. 191 ग्रॅम वजनाचे सोन्याचं ताट, 283 ग्रॅम वजनाचे चांदीचं अगरबत्ती स्टँड साई चरणी अर्पण. साईबाबा संस्थांकडून साई भक्तांचा सत्कार. आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या 750 जन्मोत्सवाच्या निमित्तानं समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महाद्वार पूजन. हरिनामाच्या गजरामध्ये न्हावून निघणारी पंढरी आज देशभक्तीच्या रंगामध्ये रंगून निघाली. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वेगवेगळ्या आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली. पुण्यातल्या जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. रत्नागिरीमध्ये सन्मान, विद्यार्थ्यांचा मान, आई वडिलांचा उपक्रम. गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांच्या हस्ते सन्मान. लांजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेड इथे आगळावेगळा उपक्रम संपन्न. जळगावच्या हातेडे गावात लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील आश्रमशाळेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न. ध्वजारोहणासह विद्यार्थ्यांकडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण. संस्थेच्या सचिव मीनाक्षी राजेंद्र सोनवणेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं.